बेस्ट संपावरून हायकोर्टात निर्णायक सुनावणी मंगळवारी झाली. त्यात आज काय ती भूमिका कळवा असे निर्देश हायकोर्टानं कर्मचारी आणि उच्चस्तरीय समितीला दिलेत. महाधिवक्त्यांच्या उपस्थितीत ही सुनावणी पार पडली. आज 11 वाजता याबाबत पुन्हा एकदा सुनावणी होईल. बेस्टच्या ऐतिहासिक संपाचा आजचा 9वा दिवस आहे. आता मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाकडे बेस्टच्या संपकऱ्यांसह कर्मचारी आणि नाहक त्रास सहन करणाऱ्या मुंबईकरांचं लक्ष लागून राहिलंय. उद्धव ठाकरेंनीच मुख्यमंत्र्यांना सांगितलं काहीही देऊ नका, तसंच मातोश्रीचा शब्द मानला ही चूक झाली असं वक्तव्य शशांक राव यांनी हायकोर्टाच्या निर्णयावर केलंय. हा लढा सुरूच राहणार आहे आणि लढत राहाल तर कुटुंब टिकेल असं आवाहन त्यांनी बेस्ट कर्मचाऱ्यांना केलंय. बेस्टच्या संपाबाबत राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलंय. उच्चस्तरीय समितीच्या बैठकीत बेस्ट संपकऱ्यांची बाजू मांडण्यासाठी मनसेला प्रतिनिधित्व मिळालं अशी मागणी राज ठाकरे यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री फडणवीसांकडे केली आहे. बोट अपघात झालेला आहे, ज्यात 2 जण अद्यापही बेपत्ता आहेत. या दुर्घटनेत 42 लोकांना वाचवण्यात यश आलंय, तर जखमींपैकी एकाला अधिक उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलंय. या दुर्घटनेत बेपत्ता असलेल्या दोघांचा एनडीआरएफचे जवान शोध घेतात. मात्र अंधार पडल्यामुळे बचाव कार्य थांबवण्यात आलं. सकाळी पुन्हा एकदा बचाव कार्याला सुरुवात झाली आहे. बोटीत 50 जण असल्याची शक्यता वर्तवण्यात येते. या दुर्घटनेत मृत पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबांना प्रत्येकी 2 लाख रुपयांची मदत करण्याचं आश्वासन जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी दिलंय. तर जखमी झालेल्या भाविकांच्या उपचाराचा खर्च शासन उचलणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय. ज्या बोटीमध्ये दुर्घटना घडली त्या बोटीच्या मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेशही त्यांनी दिलेत. सोबतच नर्मदा नदी किनारी महाराष्ट्र राज्याच्या हद्दीत घुसणाऱ्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी दिलेत. या घटनेबाबत सोशल मीडियावरती वेगवेगळ्या अफवा पसरवल्या जातात. अनेक सोशल मीडिया ग्रुपवर 100 तर कुठे 200 जण पाण्यात बुडाल्याच्या पोस्ट व्हायरल केल्या जातात. त्यामुळे नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन नंदुरबार जिल्हा पोलिसांनी केलंय. नंदुरबार जिल्ह्यातल्या धडगाव तालुक्यातल्या भुशा पॉइंटजवळ मंगळवारी दुपारी मकर संक्रांतीच्या निमित्तानं नर्मदा नदीत स्नानासाठी भाविकांना घेऊन जाणाऱ्या बोटीत क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसल्यामुळे ही बोट जी आहे ती नदीत बुडाली आहे. त्यात 5 भाविकांना आपला जीव गमवावा लागलाय. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केंद्रापाठोपाठ राज्य सरकारनंही नवीन योजनांच्या घोषणांचा पाऊस मंत्रिमंडळाच्या बैठकीत केलेला आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत ओबीसी समाजासाठी 700 कोटींच्या योजनांचा प्रस्ताव मंजूर करण्यात आलाय. वडार आणि रामोशी समाजासाठीही विशेष पॅकेज जाहीर करण्यात आली आहेत. सरकारनं निवडणुकांच्या तोंडावर ओबीसी मंडळाला जाहीर केलेले 700 कोटी आधीच द्यायला हवे होते. तसंच सरकारनं स्वयंरोजगार निर्माण करून देण्यापूर्वी विविध स्वयंरोजगारांचं प्रशिक्षण देणंही गरजेचं आहे असं मत ओबीसी नेते प्रभाकर धात्रक यांनी व्यक्त केलंय. ओबीसी मंडळाला 700 कोटी देण्याच्या निर्णयाची आखणी अनेक दिवसांपासून सुरू होती. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर हा निर्णय घेण्यात आला असं म्हणणं चुकीचं आहे अशी प्रतिक्रिया राम शिंदेंनी दिली आहे. राज्यातल्या तांत्रिक शैक्षणिक संस्थेत काम करणाऱ्या शिक्षक आणि इतर स्टाफला केंद्राचा तोहफा 7वा वेतन आयोग लागू करण्यात आलाय. 1241 कोटी रुपयांची तरतूद यात करण्यात आली आहे. पालिका शाळेत शिकलेल्या विद्यार्थ्यांना आता पालिकेच्या नोकर भरतीत प्राधान्य मिळणार आहे. याबाबत शिवसेनेच्या मागणीला सभागृहानं मंजुरी दिलेली आहे आणि या निर्णयामुळे पालिका शाळांमधील विद्यार्थ्यांची गळती रोखण्यास आता मदत होणार आहे. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे 3 दिवसीय मराठवाडा दौऱ्यावर आहेत. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत म्हणून ते पशुखाद्याचं वाटप करतायत. नांदेड जिल्ह्यातल्या वरदवट गावात त्यांच्या हस्ते या मोहिमेचा शुभारंभ झाला. यावेळी आदित्यनं दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला, त्यांच्या समस्याही जाणून घेतल्या. युवा शिवसेना प्रमुख आदित्य ठाकरे हिंगोली जिल्हा दौऱ्यावर होते. त्यांनी हिंगोली जिल्ह्यातल्या साळवा, कांडली, तोडापूर इथल्या शेतकऱ्यांना पशुखाद्य वाटप करत त्यांच्याशी संवाद साधला. आरोग्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच एकनाथ शिंदेंनी अचानक पालघर जिल्ह्यातल्या जव्हार आणि मोखाडा इथल्या आरोग्य केंद्रांना भेट दिली. यावेळी आरोग्य व्यवस्था खिळखिळी झाल्याचा प्रत्यक्ष अनुभव मंत्री महोदयांना आला. मंत्री महोदय ज्या खुर्चीत बसले होते ती खुर्चीच अचानक तुटली. मात्र सुदैवानं मंत्री महोदयांना काहीही इजा झाली नाहीये. मात्र यामुळे का होईना आता तरी खिळखिळी झालेली आरोग्य व्यवस्था शिंदेंमुळे सुधारेल अशी अपेक्षा पालघरकरांना आहे. अहमदनगरला खासदार राजू शेट्टींनी 4 छावणीवरून सरकारला चांगलंच खडसावलं. तुमचं कमळ या राज्यात औषधाला शिल्लक राहणार नाही असा इशारा राजू शेट्टी यांनी 4 छावणीवर बोलताना दिलाय.
एक सरकार दिल्लीत कार्यरत आहे, तसं या सरकारचे दोन हस्तक आहेत, एक सीबीआय आणि दुसरं ईडी. त्यामुळे अनेकांना मर्यादा येतात असा आरोपही त्यांनी केलाय. मात्र आम्ही कोणाच्या बापाला घाबरत नाही असं वक्तव्य यावेळी राजू शेट्टींनी केलंय. राज ठाकरेंनी संक्रांतीसाठी स्पेशल व्यंगचित्र काढलं आणि यात मोदी नव्या थापांचं पतंग उडवताना दिसतात. तर मीडियालाही या व्यंगचित्रातून टार्गेट करण्यात आलंय. तर बोलघेवड्याच्या बाता आणि थापा सुरूच, राज ठाकरे एक कटी पतंग असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या व्यंगचित्रांना भाजपनं कार्टूनच्या माध्यमातून उत्तर दिलंय. मुस्लिम विचार मंचाचे अध्यक्ष इंद्रेश कुमार यांनी राम मंदिरावरून काँग्रेसवर टीका केली. राम मंदिर हा निवडणुकीचा मुद्दा नाही, मात्र काँग्रेसनं हा निवडणुकीचा मुद्दा केल्याचा आरोप इंद्रेश कुमार यांनी केलाय. गुरुवारी पुण्याचा संपूर्ण पाणीपुरवठा बंद राहणार आहे. पर्वती, लष्कर आणि वडगाव भागातील जलकेंद्रांच्या दुरुस्तीसाठी हा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आलाय. तर शुक्रवारी कमी दाबानं आणि उशिरा पाणीपुरवठा होतोय. मुंबई सीएमएमटीवरून आता राजधानी एक्सप्रेस धावणाऱ्या राजधानीला रेल्वे मंत्रालयानं हिरवा कंदील दिलाय. बुधवारी आणि शनिवारी राजधानी एक्सप्रेस सीएमएमटीवरून धावेल. याआधी राजधानी फक्त पश्चिम रेल्वेवरच धावत होती. पुणे शहरातील वाहतुकीची समस्या टाळण्यासाठी शहरातील एसपी रोबोटिक्स आणि 8वीच्या विद्यार्थ्यांनी रोडिओ नावाचा रोबो विकसित केलाय. त्यामुळे आता वाहतुकीचं नियमन हा रोबो करणार आहे. झेब्रा क्रॉसिंगला वाहनांना थांबण्याची इशारा हा रोबो देणार आहे. त्यासोबतच सिग्नलचं पालन करणं, हेल्मेट वापरणं, सीट बेल्टचा वापर करणं, गाडी चालवताना मोबाईलवर बोलणं हे टाळण्यासाठी इतर नियमांचं पालन करण्याचं आवाहन हा रोबो करणार आहे. बाळासाहेबांसंबंधात आक्षेपार्ह विधान केल्यानं माजी खासदार नितेश राणेंच्या पुतळ्याला जोडे मारून त्या पुतळ्याचं दहन शिवसेना कार्यकर्त्यांनी केलं. यावेळी निलेश राणे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. बाळासाहेब ठाकरेंवर निलेश राणे यांनी केलेल्या वक्तव्याचा चिपळूण शिवसेनेच्या वतीनं निषेध नोंदवला. यावेळी निलेश राणेंच्या पुतळ्याला जोडे मारून आणि काळे फासून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तर वसईत देखील निलेश राणेंच्या वादग्रस्त विधानाचा शिवसेनेकडून समाचार घेण्यात आला. निलेश राणेंच्या फोटोला काळं फासून चपल्यांनी मारहाण करण्यात आली. यावेळी केदार दिघेंनी राणेंवर पलटवार केला. शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी पुन्हा एकदा शेतकरी संपाची हाक देणाऱ्या पुणतांबा गावात क्रांतीची मशाल पेटवण्यात आली आहे. बळीराजाच्या पुतळ्याचं अनावरण करत किसान क्रांती संघटनेनं राज्यव्यापी आंदोलनाला सुरुवात केली. येत्या 26 जानेवारीपासून राज्यभर यात्रा काढण्याचा निर्णय घेण्यात आलाय. 26 जानेवारी ते 19 फेब्रुवारी दरम्यान ही यात्रा राज्यभर फिरणार आहे. भुशा परिसरात अजून एक दुर्घटना घडलेली आहे. भाविकांनी भरलेला ट्रॅक्टर उलटला. या दुर्घटनेत 17 भाविक जखमी झालेत. या तिघांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलंय. मुंबई अहमदाबाद महामार्गावरील सेल्फी ढाब्यावर सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश झालाय. परराज्यातील मुली आणून या ठिकाणी सेक्स रॅकेट चालवलं जात होतं. या छाप्यात 4 पीडित मुलींपैकी एक बांगलादेशी, एक कोलकाता आणि 2 इतर राज्यातल्या आहेत. सोबतच हॉटेल मॅनेजर, एक दलाल आणि इतर 6 असे 8 आरोपींना ताब्यात घेतलंय. या सर्वांवर वाल्यू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलेला आहे. पोलीस पुढील तपास करतायत. वसईत रस्त्यांवर अनधिकृत गाड्यांच्या पार्किंगचा फटका अग्निशमन दलाला बसला. गुरुद्वारा रस्त्यावर एका गल्लीत लागलेली आग विझवण्यासाठी आलेल्या अग्निशमन दलाची गाडी रस्त्यावरील अनधिकृत केलेल्या गाड्यांमुळे फसली. सुदैवानं जिथे आग लागली होती ती छोटी असल्यामुळे स्थानिकांनीच ती विझवली आहे. चंदनझिरा पोलिसांमुळे जाधव कुटुंबियांची संक्रांत गोड झाली. 17 दिवस डांबून ठेवलेल्या ऊस मजुराची आरोपींच्या ताब्यातून चंदनझिरा पोलिसांनी सुटका केली आहे. अज्ञात व्यक्तींनी अपहरण केल्यानंतर अनेक दिवस पोलिसांना हा आरोपी मात्र सापडत नव्हता. आरोपीची भनक लागल्यानंतर पोलिसांनी मोठ्या शिताफीनं पाठलाग करत त्याला पकडलंय. चंद्रपूर जिल्ह्यातल्या मूल तालुक्यातल्या एरगाव इथल्या 65 वर्षीय मारुती पुट्टावार यांच्या वाघाच्या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झालाय. आपल्या शेळ्यांना चारण्यासाठी ते कवडपेठच्या जंगलात घेऊन गेले असता वाघानं त्यांच्यावर हल्ला केला. तळ्यावर पाणी पाजून बाहेर निघत असताना दबा धरून बसलेल्या वाघानं मारुती यांच्या शेळ्यांवर हल्ला केला. 2 शेळ्या यात ठार झाल्या. मात्र त्याच वेळी मारुती हे वाघाला हुसकावून लावत असताना वाघानं त्यांच्यावर देखील हल्ला केला आणि त्यात ते ठार झाले. वाशिम जिल्ह्यातील अनसिंग इथल्या जैन विद्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त स्नेहसंमेलन सुरू असताना गावातील 2 शालेय विद्यार्थ्यांमध्ये वाद झाला. या घटनेत संजय काळे यांचा मृत्यू झालाय.
मुलीचे नातेवाईक संजय काळे हे अनसिंग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी गेले होते. गव्हाणे यांच्या गटानं त्यांना मारहाण केली. गंभीर जखमी झालेल्या संजय काळेंचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. काळेंच्या नातेवाईकांनी अनसिंग पोलिसात 9 जणांविरोधात तक्रार दाखल केली आणि या संदर्भात पोलीस पुढील तपास करतायत. साताऱ्यातील सम्राट हॉटेल व्यावसायिकाच्या मुलाची अज्ञात इसमांनी धारदार शस्त्रानं वार करून हत्या केली. शासकीय रुग्णालयासमोर तणावाचं वातावरण निर्माण झालं. हत्या केल्यानंतर घटनास्थळावरून मारेकरी फरार झालेत. पोलिसांनी परिसरात मोठा बंदोबस्त ठेवलाय. फरार हल्लेखोरांचा शोध सुरू आहे. अहमदनगर जिल्ह्यातील राहाता शहरात पतंग उडवताना विजेच्या तारेला चिटकून एका 18 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. तरुणाला वाचवणारे 2 जण या घटनेत जखमी झाले. नाशिकमधील पवारवाडी मोरेमळा बालाजीनगर इथल्या 16 वर्षीय सुफियान निजाम कुरेशीचा पतंग उडवत असताना इमारतीच्या 3ऱ्या मजल्याहून पाय घसरून खाली पडल्यानं मृत्यू झाला. विरारमध्ये मकर संक्रांतीच्या दिवशी 16 पक्षी पतंगाच्या मांजानं जखमी झाले. जखमींपैकी 4 कबुतरांचा मृत्यू झालाय तर उर्वरित जखमी कबुतरांवर उपचार सुरू आहेत. विरारमधील करुणा ट्रस्टच्या वतीनं मकर संक्रांतीनिमित्त 13 ते 15 या 3 दिवसीय कालावधीत पक्षी चिकित्सा शिबिर आयोजित केलं होतं. यावेळी पतंगाच्या मांजामुळे जखमी झालेल्या कबुतरांना रेस्क्यू करून त्यांच्यावर शिबिरात उपचार करण्यात आले. संक्रांत दिनी तळजाई टेकडी इथं जुमला पतंग उत्सवाचं आयोजन काँग्रेसनं केलं होतं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2014च्या निवडणूक काळात जनतेला वारेमाप आश्वासनं दिली. मात्र ती नुसती जुमलेबाजी ठरली. ही जुमलेबाजी लोकांसमोर आणण्यासाठी जुमला पतंग उत्सव आयोजित करण्यात आला. मकर संक्रांतीनिमित्त भिवंडी शहरातील नवी चाळ इथं गुजरात, राजस्थान इथल्या समाजातील व्यावसायिकांसह काही सेवाभावी संस्थांनी कपडे, अन्न, धान्य आणि गोड पदार्थांचं वाटप केलं. गरीब कुटुंबियांनी हे दान स्वीकारण्यासाठी एकच गर्दी केली. भिवंडी तालुक्यातील शेकडो गरीब आदिवासींसह जव्हार, मोखाडा, विक्रमगड आणि वाडा इथून शेकडोंच्या संख्येनं स्त्री पुरुष हजर होते. विविध वस्तूंचं वाटप यावेळी करण्यात आलं. मात्र आपल्याला काहीतरी मिळेल या अपेक्षेनं धडपड करत असताना या गरीब बांधवांना मात्र धक्काबुक्की झाली. देवीला सौभाग्याचं वाण देण्यासाठी माहूरमध्ये महिलांनी प्रचंड गर्दी केली. 3.5 शक्तीपीठांपैकी मूळ पीठ असलेल्या माहूरमध्ये सती अनुसया माता आणि रेणुका देवीचं मंदिर आहे. या देवीला मकर संक्रांतीला वाण देण्याची परंपरा आहे आणि त्यासाठी तीर्थक्षेत्र माहूरमध्ये हजारो महिलांनी गर्दी केली. महिलांची ही गर्दी कायम असणार आहे आणि त्यासाठी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून काल जिल्हा प्रशासनानं मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात केला. करवीर निवासिनी अंबाबाईची मकर संक्रांतीच्या निमित्तानं देवीची हलव्याच्या दागिन्यांनी पूजा बांधण्यात आली. यावेळी देवीचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती आणि या भक्तांना देवीचं मनमोहक रूपही पाहायला मिळालं. संक्रांती निमित्तानं नागपूरच्या कामठी इथल्या जुनी कामठी पोलीस स्टेशनमधील महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी हळदी कुंकवाचं आयोजन केलं. या हळदी कुंकवाला शहरातील शासकीय कार्यालयातील महिला कर्मचारी सहभागी होते. कल्याण पश्चिम इथल्या शिवाजी चौकात समाजवादी पार्टी आणि अमन पार्टी या दोनही पक्षांच्या संयुक्त विद्यमानं 27 गावातील विविध समस्यांसाठी आमरण उपोषण सुरू करण्यात आलंय. 27 गावांमध्ये सुरू असलेली तोडक कारवाई जोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत हे आमरण उपोषण सुरू राहील असा इशारा यावेळी देण्यात आला. रायगड जिल्ह्यातील महाडमधल्या शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शेतकरी नेते वसंत खेडेकर यांनी शिवाजी चौकात आमरण उपोषण सुरू केलं. शासनानं जर या आमरण उपोषणाची दखल घेतली नाही तर 26 जानेवारीला आत्मदहनाचा इशारा खेडेकर यांनी दिलाय. केशव गोरे स्मारक ट्रस्टतर्फे मुंबईतील गोरेगावमध्ये क्रांतीतीर्थ कालापाणी अंदमान नावाच्या इंग्रजी पुस्तकाचं प्रकाशन केंद्रीय मंत्री सुरेश प्रभूंच्या हस्ते झालं. या पुस्तकाचे लेखक मधुकर उडेलकर असून त्यांचं शरद चिटणीस यांनी इंग्रजीत रूपांतर केलंय. लोकसभा निवडणुकांना अवघे 4 ते 5 महिने उरलेत. कर्नाटकात राजकीय घडामोडींनाच वेग आलाय. राज्यातील 2 अपक्ष आमदारांनी जेडीयू काँग्रेस युतीच्या सरकारला दिलेला पाठिंबा काढून घेतलाय. शबरीमला आणि 3 तलाकच्या मुद्द्यावरून डावे आणि काँग्रेस सरकारवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निशाणा साधलाय. केरळ सरकारकडून आम्ही अशा प्रकारे द्वेषाच्या व्यवहाराची अपेक्षा केली नव्हती अशा शब्दात मोदींनी टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फिलिप कोटलवर अवॉर्ड देऊन सन्मान करण्यात आला. या बातमीची लिंक पोस्ट करत राहुल गांधींनी निशाणा साधला. हा पुरस्कार इतका प्रसिद्ध आहे की यासाठी एकही ज्युरी नव्हता. पार्टनर पतंजली आणि रिपब्लिकन टीव्ही आहेत अशी कोपरखळी देखील लगावली आहे.
सीबीआयने राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवलांचे दूरध्वनी बेकायदेशीरपणे टॅप केल्याच्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन करावं अशी मागणी करणारी याचिका केली आहे. त्याबाबत दिल्ली उच्च न्यायालयानं मंगळवारी केंद्र सरकारला म्हणणं मांडण्यास सांगितलंय. भारताच्या पश्चिम सीमेवरील शेजारी देश असलेला पाकिस्तान दहशतवादास पाठिंबा देतोय असं सांगत ते म्हणाले, प्रत्यक्ष ताबा रेषेवर भारतीय लष्कराचे वर्चस्व राहील. आम्ही ते कायम ठेवणार आहोत असं आर्मी डेच्या निमित्तानं लष्कर प्रमुख बिपिन रावतांनी स्पष्ट केलंय. जेट एअरवेजमध्ये आमचा शत्रूचा हिस्सा आहे, त्यामुळे जेट एअरवेजमध्ये गुंतवणूक करण्यात आम्हाला अजिबात रस नाही असं कतार एअरवेजचे सीईओ अकबर अल बाकेर यांनी स्पष्ट केलंय. सध्या कर्जाच्या विळख्यात बुडालेल्या जेट एअरवेजमधला काही हिस्सा इतिहास एअरवेजकडे आहे. अमेरिकेच्या इतिहासातलं सगळ्यात मोठं शटडाऊन सध्या सुरू आहे, त्यामुळे अमेरिकेत जवळपास 25% प्रशासन ठप्प आहे. अशा परिस्थितीतही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये फास्ट फूड पार्टी आयोजित केली आहे. या फास्ट फूड फीस्टसाठी 300 बर्गर्स, पिझ्झा आणि फ्राईज मागवण्यात आले. सौदी अरेबियामध्ये महिलांना अत्यंत हीन वागणूक मिळते, तसंच त्यांना कुठल्याही प्रकारचं स्वातंत्र्य मिळत नाही असा आरोप या देशातून पळालेल्या तरुणीनं केलाय. मूळची सौदी अरेबियाची असलेल्या आणि कुवेतमधून पळून गेलेल्या 18 वर्षीय तरुणीला बँकॉक विमानतळावर अडवण्यात आलं. राहक मोहम्मद अल क्युनून असं तिचे नाव आहे. प्रयागराजच्या कुंभमेळाव्यात नागाबाबा आणि त्यांचं तप एक वेगळंच आकर्षणाचं केंद्र आहे. त्रिवेणीमध्ये शाही स्नान केल्यानंतर भाविकांचे पाय या साधू संन्यासाच्या दिशेनं मोठ्या संख्येनं वळले. प्रयागराज इथल्या कुंभमेळ्यात वेगवेगळ्या आखाड्यांच्या साधू संतांच्या शाही सवाऱ्या ह्या भाविकांसाठी आकर्षण असतं. उंच उंच हत्ती आणि उंटावरून तसेच गाड्यांवरून या साधूंच्या शानदार सवाऱ्या निघाल्या. हरियाणाच्या गुरुग्राममधील एका हॉटेलमध्ये गोळीबाराची घटना घडली. गोळीबाराचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला. गोळीबारानंतर रिकामी काडतुसं पोलिसांनी घटनास्थळावरून जप्त केली आहेत. दिल्लीत मंगळवारी अचानक रस्ता खचल्यामुळे 2 वाहनं जमिनीत धसली गेली. एक कार आणि एक ऑटो या घटनेत दुर्घटनाग्रस्त झाले. सुदैवानं कोणतीही मोठी हानी मात्र झाली नाहीये. केरळच्या फिल्टरामध्ये 2 दुचाकीमध्ये अपघात झाला. हा अपघात सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय. 24 जानेवारीची ही संपूर्ण घटना. फ्लिपकार्टवर द रिपब्लिक डे सेल हा 20 जानेवारीपासून सुरू होणार आहे. तो 22 जानेवारीपर्यंत असणार आहे. या सेलमध्ये एसबीआय कार्डवर खरेदी केल्यास 10% इन्स्टंट सूट मिळणार आहे. अमेझॉन ग्रेट इंडियन सेल पुन्हा परतलेला आहे. 20 ते 23 जानेवारी दरम्यान हा सेल आयोजित केलेला आहे. ऑनरचा ऑनर 10 लाईट हा स्मार्टफोन भारतात लॉन्च करण्यात आला. या फोनची विक्री फ्लिपकार्टवरून एक्सक्लुझिव्ह होणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील सांस्कृतिक संबंध वाढवणाऱ्या शेख मोहम्मद यांच्यावर गुगलनं विशेष डुडल बनवलंय. 1759 साली पाटणा येथे जन्मलेले मोहम्मद इंग्लंडमध्ये रेस्टॉरंट उघडणारे पहिले भारतीय व्यक्ती होते. एका कार्यक्रमात महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे सध्या निलंबनाची शिक्षा भोगत असलेला भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पंड्या आणि लोकेश राहुल यांनी मंगळवारी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे मुख्य कार्यकारी अध्यक्ष राहुल जोहरी यांच्याशी चर्चा केली. इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिलनं मनु सॉनी यांची चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसरपदी निवड केली आहे. मनु सॉनी यांच्याकडे याआधी सिंगापूर स्पोर्ट हबचं सीईओ पद होतं. तसंच ESPN स्टार स्पोर्ट्सचं मॅनेजिंग डायरेक्टर पदही भूषवलंय. शिखर आणि रोहितनं सलामीला एकत्रित 4000 धावांचा पल्ला पार केला. भारताकडून सर्वोत्कृष्ट भागीदारीमध्ये आता शिखर आणि रोहित दुसऱ्या स्थानावर आहेत. तर हा टप्पा पार करणारी जगातील 4थ्या क्रमांकाची सलामीवीरांची जोडी ठरली आहे. नेटकरने धोनीच्या विरोधकांना ट्रोल केलाय, तर विराटला सलाम ठोकलाय. मंगळवारी भारताच्या विजयानंतर मीम्स झाले होते. भारतीय फुटबॉल संघ एशिया कपमधून बाहेर पडल्यानंतर स्टीफन कॉन्स्टंटाईन यांनी प्रशिक्षक पदाचा राजीनामा दिला. पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत त्यांनी हा राजीनामा दिल्याचं सांगितलं जातंय. अखेरची ऑस्ट्रेलियन ओपन खेळणाऱ्या मरेनं सोमवारी सर्वस्व पणाला लावत तब्बल 4 तास 9 मिनिटं झुंज दिली. स्पेनच्या रॉबर्टो बातिस्ता आगुतानं मरेची कडवी झुंज मोडून काढत विजय मिळवला. सेरेना विलियम्सनं जर्मनीच्या ततियाना मारियाचा सरळ सेटमध्ये पराभव करत पुढील फेरीत प्रवेश केलाय. सेरेना आता तिच्या 24व्या विश्वविक्रमी ग्रँड स्लॅम पासून काही पाऊलच दूर आहे. भारतीय बॅडमिंटनपटू किदांबी श्रीकांतनं चीनी कंपनी ली निंग सोबत 35 कोटींचा करार केला. पुढील 4 वर्ष तो या कंपनीचा ब्रँड अँबॅसेडर असणार आहे.
राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट निर्माते रवी जाधव यांचा छत्रपती शिवाजी हा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय। यात अभिनेता रितेश देशमुख शिवाजी महाराजांची भूमिका साकारतोय आणि या चित्रपटातील रितेशचा पहिला लुक हा नुकताच समोर आलाय। सिनेनिर्माता राजकुमार हिराणीवर लैंगिक शोषणाचे आरोप झाल्यानंतर बॉलिवूडमधील कलाकार काही बोलण्यास तयार नाहीयेत। दुसऱ्या बाजूला अर्शद वारसी आणि शर्मन जोशी पाठोपाठ बोनी कपूरनंही हिराणीची पाठराखण केली आहे। बॉलिवूडची देसी गर्ल आता अमेरिकेची सून झाली आहे, मात्र तरी देखील तिच्या लोकप्रियतेमध्ये जराही फरक पडलेला नाहीये। चाहत्यांमध्ये तिची लोकप्रियता अद्यापही कायम आहे, त्यामुळेच ती यंदा बॉलिवूडची क्वीन ठरली आहे। तर बॉलिवूडचा भाईजान अर्थात सलमान खान बॉलिवूड किंग ठरलाय। सलमान खानच्या भारत चित्रपटात अभिनेता वरुण धवन हा धीरूभाई अंबानींच्या भूमिकेत दिसण्याची शक्यता आहे। सध्या मुंबईत भारत या चित्रपटाचं चित्रीकरण सुरू आहे। चित्रपटात सलमान व्यतिरिक्त कतरिना कैफ, दिशा पटानी ह्या मुख्य भूमिकेत दिसतील।